किती भारी मी स्वप्न रंगवलं होतं. म्हटलं शिवांच्या शाळेला सुट्टी पडली की मस्त आपलं निवांतवाणी उठायचं. पण कशाचं काय, जेव्हापासून त्याच्या शाळेला सुट्टी लागली तेव्हापासून इकडं बोरचं पाणीच कमी आले आणि या पाण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागते हो. अजून तर उन्हाळा अर्धा पडला पण नाही, तर ही बोंब चालली. तर कसं व्हायचं काय माहिती. रोज मला ना 11-12 वाजायच्या काम करायला घरातली सगळी, पण अर्ध्या तासात ना माझं सगळं काम उरकतं या पाण्यामुळे आणि दिवसभर ना असा कंटाळा येतोय ना, मग काही सुचना झाले काय करून काय नको. सकाळी पटकन भांडी कपडे करून घेतली आणि चहा सकाळीच करून ठेवला होता, पण काय करायचं या पाण्यापुढे ना काहीच काय करता येत नाही. मग काय इकडे मस्तपैकी चहा वगैरे पिऊन घेतला. बाकीची सगळी कामं ना सकाळीच पटपट पाणी होतं तेव्हाच आवरून घेतली. फक्त किचन कटाच राहिलेला पुसायचा, मग काय तो सुद्धा पुसून घेतला आणि दुपारच्या टाईमला जेवायला घेतलं. कारण पाण्यामुळे ना सकाळचा नाश्ता पण मला काय करायला भेटत नाही, त्यामुळे दुपारी चला म्हटलं आता मस्तपैकी ना जेवणच घेऊया. 4 वाजले तेव्हा ना एवढं वारं सुटलं होतं. आता म्हटलं काय माहिती रोजच्या सारखा ना आज पण पाऊस हजेरी लावतोय काय माहिती, कारण असं वारं सुटलं होतं आणि वातावरण पण थोडं ढगाळ पण झालं होतं. म्हटलं चला आज पण वाटतं बहुतेक पाऊस असणारच आहे, तर काय माहिती काय करतोय पाऊस. खूप दिवस झाले कपाटातले कपडे मला नीट ठेवायची होती, पण काय लक्षातच येत नव्हतं. आणि रोज सकाळी जाताना मला ओरडत होते की कपाटातले कपडे आज तरी नीट लाव. चला म्हटलं आज ना सगळे कपडे काढूया आणि सगळी व्यवस्थित वगैरे लावून ठेवूया. आता या कपाटात कपडे ना त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा पण जास्त झालं तर काय करायचं, ठेवायची तरी नक्की आता कुठे. मग काय सगळं कपाट सगळं आवरून वगैरे घेतलं. 2 दिवस झाले बाजारामधून मी टॉप आणले होते आणि ह्यांना न सांगताच आणले होते. आता काय माहिती काय बोलतायत. आता नवीन एखादी वस्तू म्हटलं की ते घालून बघितल्याशिवाय काय जमतच नाही आणि मला तर ना अजिबातच जमत नाही. मग काय पटकन हा लगेच टॉप घालून बघितला आणि मला एवढा आवडला होता ना, याला पाठीमागं नॉट पण होत्या, त्या मग कमरेमध्ये जास्त काही फिटिंगची पण गरज नव्हती. फक्त ना थोडा हातामध्ये लूज होता. तर मला काय कुठला ड्रेस जरी घेतला ना तो हातामध्ये काय म्हणा सगळा लूजच असतो आणि त्याला मला फिटिंग केल्याशिवाय काय जमतच नाही. ही एक शॉर्ट कुर्ती घेतली होती, तर हिचा गळा थोडा जास्तच मोठा होता, पण चला मला फिटिंग केलं ना एकदम परफेक्ट बसून जाईल. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.